नमस्कार मित्रांनो, JK मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, भुवनेश्वर. भुवनेश्वर या ठिकाणी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली. इतर स्पर्धा पाहू आपण. 2023ची बिलियर्ड्स स्पर्धा दोहे कतर या ठिकाणी झाली. 2025ची चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तान या ठिकाणी होणार आहे. 2024ची 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या राज्यात होणार आहे. 2023ची पॅरा एशिया क्रीडा स्पर्धा हँगझो चीन या ठिकाणी झाली आहे. प्रश्न दुसरा, कोणाचे नाव महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला देण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला देण्यात आले आहे. इतर नावे पाहू आपण देण्यात आलेली. आसाम राज्यातील बोगीबील पुलाचे नाव अटल सेतू देण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे नाव बदलून सुंदर भारत असे करण्यात आले आहे. हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अटल जंक्शन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलेले आहे. मानवी संशोधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षा मंत्रालय करण्यात आले आहे. प्रश्न तिसरा, कोणत्या देशात डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पाकिस्तान या ठिकाणी डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. इतर स्पर्धा पाहू आपण. 2027ची पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे. 2025ची जागतिक ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा जपान या देशात होणार आहे. 2024ची युरो फुटबॉल स्पर्धा जर्मनी या ठिकाणी होणार आहे. व फिफा क्लब वर्ल्ड कप 2023 जेद्दा सौदी अरेबिया या ठिकाणी झाले आहे. प्रश्न चौथा, PM विश्वकर्मा योजना लागू करणारा कोणता केंद्रशासित प्रदेश हा पहिला प्रदेश ठरला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर हा PM विश्वकर्मा योजना लागू करणारा केंद्रशासित प्रदेश पहिला ठरला आहे. इतर योजना पाहू आपण. मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र राज्यात आहे. 15 कलमी दिवाळी कृती योजना नवी दिल्ली या ठिकाणी आहे. लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्याची आहे. मुख्यमंत्री न्याहारी योजना तेलंगणा राज्याची आहे. मोहल्ला क्लिनिक योजना नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न पाचवा, GI टॅग कोणत्या राज्यात खजूर गुळ या पदार्थाला प्राप्त झाला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ओडिसा. ओडिसा राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला GI टॅग प्राप्त झाला आहे. प्रश्न सहावा, कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान गॅब्रिएल अटेल हे ठरले आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, फ्रान्स देशाचे पंतप्रधान गॅब्रिएल अटेल हे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्स देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पॅरिस. चलन आहे युरो. राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. प्रश्न सातवा, अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या पेमेंट्स बँक बंदी घातली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, पेटीएम. पेटीएम बँकवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंदी घातली आहे. पेटीएम बद्दल माहिती पाहू. पेटीएमची स्थापना झाली आहे 2010 मध्ये. संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा. मुख्यालय आहे नोएडा, उत्तर प्रदेश. प्रश्न आठवा, आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, जय शहा. जय शहा यांची आशिया क्रिकेट परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आशिया क्रिकेट परिषदेबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 13 सप्टेंबर 1983. मुख्यालय आहे कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी. प्रश्न 9. महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गोजोबावी, बारामती या ठिकाणी श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रश्न 10. छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, रत्नागिरी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे.